ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर आता आम्ही आवरून कुठे चाललो, तर आम्ही चाललेलो हॉस्पिटलला. कारण आता माझी जी परमिशन होती 1 महिन्यासाठीची, तर ती एक्सपायर झालेली आहे. तर आणखीन एकदा परमिशन घेण्यासाठी आम्ही चाललेलो हॉस्पिटलला. तर फौजी गेलेले ड्युटीला. मी इशू आणि हर्षू तिघंजण चाललो होतो मेट्रोनी. आणि इशूची आणि हर्षूची बघा कशी मस्त चाललेली आहे. पूर्ण म्हणजे मेट्रोमध्ये त्यांचा गोंधळ होता. हर्षूचा इथं खेळ चाललेला आहे. जातानाचा व्हिडिओ शूट केला मी. त्यानंतर मग तिथं गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती, कारण मला इकडं तिकडं जावं लागलं मुलांना बघून. काय व्हिडिओ शूट करणं झालंच नाही. त्याच्यानंतर मग रिटर्न येतानाच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेलं आहे मी. तर हॉस्पिटलचं तर कामाला आणखीन 1-2 दिवस लागणार आहे. शनिवारच्या आधी मला हे सगळं करायचं आहे 2 दिवसामध्ये. तर उद्या पण मी जाणार आहे कॅम्पमध्ये मधली परमिशन आणण्यासाठी. तर मग रिटर्न येताना नाही इथलं इशू वाचत होती सगळं. तर पहिल्यांदा मेट्रोने जाताना भीती वाटत होती, पण 1-2 वेळेस फौजींबरोबर गेले. त्याच्यानंतर मग मी आता एकटी फिरू शकते. एवढं तर म्हणजे धीटपणा आलेला आहे माझ्या अंगामध्ये एक फौजी वाईफ या नात्याने. कारण एकटीने कसा प्रवास मेट्रोने करायचा ना, तर ते मी आता थोडंफार तर शिकलेली आहे. कारण सगळे मेट्रो स्टेशन सारखेच दिसतात, जिकडं बघावं तिकडं सारखं दिसतं. पण नाही ना, आता समजायला लागले थोडं बाहेर गेल्याशिवाय काही कळत नाही. त्याच्यामुळं तेच म्हणतो ना, आपण रोज घरी असतो त्याच्यामुळे तिथली सवय झालेली असते. बाहेर गेल्यानंतर मग समजतं की तिकडची सवय होऊन जाते किंवा माहिती होऊन जातं आपल्याला. तर तसंच आता माझ्या बाबतीत झालेलं आहे. तर असो थोडेफार म्हणजे चेंजेस करून घेतलेले आहेत आता मी माझ्यामध्ये. आगे हर्षू गप. तर दुपारी आलो मी हॉस्पिटलमधून. त्यानंतर आता इव्हिनिंगच्या टायमिंगला ब्लॉग स्टार्ट करते मी. तर आज खूप छान दिवस आहे आपला. दत्त जयंती आहे, त्याचबरोबर मार्गशीर्ष मधला गुरुवार पण आहे आणि पौर्णिमा पण आहे. तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, तर आता इव्हिनिंगचं टायमिंग झाल्यानंतर देवपूजा करून घेते मी आणि बाहेर येणं कसं वातावरण झालं तुम्हाला पण दाखवते मी. इशूचं हर्षूचं बघा खेळ. पौर्णिमा आहे तर चंद्र पण लवकरच उगवलेला आहे. दिवस म्हणजे अंधार पडायच्या आधीच थोडा. आणि इकडे एरोप्लेन चाललेले, तर छान वातावरण पण झालेलं. बाहेरतून थंडी भरपूर आहे प्रचंड. आपल्या म्हणजे महाराष्ट्रात पण थंडी भरपूर आहे यावेळेस, आणि इकडं पण भरपूर. हे बघा छान अशी आपली आहे ना पूजा झालेली आहे. आता इथं पण पूजा करून घेतली आणि त्याचबरोबर बाहेर पण दिवा आणि अगरबत्ती लावलेली आहे मी आज पौर्णिमा असल्यामुळे. आणि आता तुळशीच्या तिथली तुम्हाला दाखवते पूजा केलेली. तर कपडे तर काय सुकतच नाही 2-2 दिवस, म्हणून मी टाकलेले वाळायला चालेल. तर तुम्हाला आहे ना दाखवते पूजा बघा इथली. आणि छान असं चंद्र बघा, आपला विमान चाललंय तिथून एरोप्लेन. तुळशीची पण पूजा झालेली आहे.